रात्रीच्या वेळी एक विवाहित महिला आपल्या नवऱ्याला झोपवते आणि आपल्या प्रियकराच्या घरी जाते. तो प्रियकर तिला आपल्या घरामध्ये घेऊन जातो. घरामध्ये गेल्यावर हे दोघेही एकमेकांच्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवतात. संबंध ठेवल्यानंतर मुलगी त्या मुलाला असं काही म्हणते की त्यानंतर त्या व्यक्तीने त्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली. हत्या करून तिच्या डेड बॉडीला 3 फूट खोल खड्ड्यामध्ये गाडलं आणि त्याच्यावर बाज टाकून तो 2 दिवस झोपून राहिला. ही घटना ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सर्व काही जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्याचा एक तालुका लागतो, रजपुरा तालुका, आणि या तालुक्यामध्ये रोहिणी आपल्या नवऱ्यासोबत राहायची. रोहिणी राजपूत हिचं लग्न 2015 मध्ये झालं होतं. विशेष म्हणजे रोहिणीचं माहेर आणि सासर त्याच गावचं होतं. रोहिणी कधी आपल्या माहेरी जाऊन राहायची तर कधी आपल्या सासरी जाऊन राहायची. रोहिणीचा नवरा हा मजूरदार होता. तो दिवसभर मेहनत करायचा, पण रात्री घरी जाण्या अगोदर तो दारू पिऊन घरी जायचा. त्याच कारणामुळे कधी रोहिणी आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडण होत होत्या, पण रोहिणीला जास्त काही फरक पडत नव्हता. रोहिणीला एक मुलगा आहे. रोहिणीचं माहेर आणि सासर त्याच गावचं असल्यामुळे रोहिणी आपल्या लग्नापूर्वी एका मुलावर प्रेम करत होती. त्या मुलाचं अजूनही लग्न झालं नव्हतं, कारण रोहिणी त्याला काय पाहिजे काय नको हे सगळं पाहत होती. त्याला पैसे देत होती, त्याच्यासोबत संबंध बनवत होती, त्याला भेटत होती, त्याच्यासोबत फिरायला देखील जात होती. त्या कारणामुळे तिचा प्रियकर हा खूप खुश राहत होता. रोहिणीच्या प्रियकराचं नाव आहे रतिराम राजपूत. रतिराम आणि रोहिणी हे दोघे जण एकमेकांना नियमित भेटू लागले होते. आता रोहिणीचा नवरा हा जास्तीत जास्त दारू पिऊन घरी येऊ लागला होता आणि रोहिणीला या सगळ्या गोष्टी नकोशा वाटत होत्या. त्यानंतर रोहिणी आपल्या नवऱ्याच्या दारू पिण्याला विरोध करू लागली होती आणि तो व्यक्ती रोहिणीला बेदम मारहाण करतो. आता हे सर्व रोजचं झालं होतं. या सगळ्या गोष्टी रोहिणी आपल्या प्रियकराला सांगू लागली की तिचा नवरा कशा प्रकारे तिच्यावर अत्याचार करत आहे आणि तिला हा अत्याचार सहन करायचा नाही. आता तिचा प्रियकर पण तिला दिलासा देत होता आणि तिला म्हणत होता की तू टेन्शन घेऊ नको, योग्य वेळ आल्यावर आपण दोघे लग्न करूया, असं गोड गोड बोलून लग्नाचे आमिष दाखवून तो रोहिणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवत होता आणि त्यानंतर तिच्याकडून भरपूर पैसा देखील काढत होता. कारण की रोहिणीला देखील आपल्या आई वडिलांकडून भरपूर पैसा येत होता आणि त्यांच्या घरी शेती देखील होती. त्यामुळे रोहिणी पण आपल्या प्रियकराला भरपूर पैसा देऊ लागली होती आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करत होती. पण काही महिने गेले आणि काही वर्ष देखील निघून गेले होते, पण रोहिणीचा प्रियकर हा तिच्यासोबत लग्न करायला अजिबात तयार होत नव्हता. ज्या वेळेस पण रोहिणी लग्नाचा विषय काढायची तर रोहिणीचा प्रियकर हा तो विषय टाळाटाळ करू लागला होता. त्या कारणामुळे रोहिणीला आता समजलं होतं की तिचा प्रियकर तिच्यासोबत लग्न करणार नाही. यांचे प्रेमसंबंध 10-12 वर्षापासून चालू होते, पण तरी देखील रोहिणीचा प्रियकर हा तिच्यासोबत लग्न करायला अजिबात तयार नव्हता. या दोघांमध्ये सारख्या भांडण होऊ लागल्या होत्या आणि शेवटी रोहिणीनं ठरवलं की आखरी वेळेस तू मला सांग की लग्न करणार की नाही करणार. आता त्यावेळेस रतिराम पण खूप परेशान झाला होता आणि त्याच्या दिमागामध्ये अगोदर हे सुद्धा टेन्शन होतं. त्या कारणामुळे रतिरामने निश्चय केला की रोहिणीची हत्या करायची. त्या दिवशी तारीख होती 2 ऑक्टोबर 2025ची. रतिराम आपला मित्र कालीचरण आणि आपला मित्र मुकेश या दोघांसोबत एक प्लॅन बनवतो. तो प्लॅन होता रोहिणीच्या हत्याचा. 2 ऑक्टोबरच्या रात्रीला रतिराम हा रोहिणीला फोन करून कालीचरणच्या घरी बोलावतो आणि कालीचरणच्या घरी रोहिणी आणि रतिराम दोघे जणे भेटतात. हे दोघे रात्री एकमेकांना भेटले होते. अगोदर हे दोघे जणे एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवतात आणि नंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झाली आणि भांडण होताच रतिरामचे मित्र बाहेरून घरामध्ये आले आणि आता रोहिणीला समजलं होतं की आपल्यासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडणार आहे. पण तिने कधी विचार देखील केला नव्हता की ज्या व्यक्तीवर ती एवढं प्रेम करते, एवढा जीव लावते, तोच व्यक्ती तिची अशा प्रकारे हत्या करणार आहे. शेवटी रतिरामने आपल्या 2 मित्रांच्या सोबत मिळून रोहिणीची निर्घृणपणे हत्या केली. हत्या करून या तिघांनी घरामध्ये खड्डा खोदला. 4 फूट खड्ड्याखाली रोहिणीला यांनी गाडलं आणि त्यानंतर त्या घरामध्ये रतिराम हा 2 दिवस बाज टाकून झोपला. दुसरीकडे रोहिणीचा नवरा आणि रोहिणीच्या माहेरचे लोक हे तिला शोधू लागले होते. पहिल्या दिवशी असं वाटलं होतं की रोहिणी माहेरामध्ये असेल आणि माहेरच्यांना असं वाटलं होतं की रोहिणी तिच्या नवऱ्याच्या घरी आहे.
त्यामुळे ही काही इंटरेस्ट घेत नव्हते. पण नंतर रोहिणीच्या घरचे सर्व लोक तिला शोधू लागले होते, पण तिचा काही पण पत्ता लागत नव्हता. या कारणामुळे तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी ज्या वेळेस आपली चौकशी सुरू केली त्यावेळेस मात्र पोलिसांना समजलं की रोहिणीचे अनैतिक संबंध तिच्याच गावातील एका व्यक्तीसोबत, तिच्या जुन्या प्रियकरासोबत होते आणि हे दोघेजण भेटत होते. ही बातमी संपूर्ण गावामध्ये अगोदरच माहिती होती, पण फक्त रोहिणीच्या नवऱ्याला माहिती नव्हतं. शिवाय रोहिणीच्या माहेरच्या लोकांना देखील ही सर्व माहिती होती, पण त्यांनी कुणाला काही पण सांगितलं नव्हतं किंवा आपल्या मुलीला पण थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हता. यानंतर पोलिसांनी रतिराम राजपूतला अटक केली आणि ज्या वेळेस त्याच्यावर सक्ती दाखवली तर त्याने हा गुन्हा कबूल केला आणि पोलिसांनी त्याला आपल्या तावडीमध्ये ठेवलं होतं. सुरुवातीला हा गुन्हा जास्त काही मोठा नव्हता किंवा ही जी माहिती जास्त लोकांच्या समोर आलेली नव्हती, पण हे सर्वात मोठं झालं त्यावेळेस की जो व्यक्ती होता आरोपी, हा आरोपी पोलीस कस्टडीमधून पळून गेला आणि यानंतर 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर ही संपूर्ण माहिती देशभर पसरली आहे की पोलीसवाल्यांच्या लापरवाहीमुळे एक आरोपी फरार झाला. पोलीस आरोपीला पुन्हा एकदा शोधत आहेत. पण बाकी ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. अनैतिक संबंध ठेवणं हे किती धोकादायक असू शकते हे ज्या घटनेतून सांगणं आहे. अशाच व्हिडिओसाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.